मागच्या लेसनमध्ये आपण पाहिलं की निखिलम सूत्राचा वापर करून जे नंबर्स रियल बेसिसला जवळ आहेत त्या नंबर्सचा स्क्वेअर आपण कसा करायचा, अतिशय सोपी पद्धत होती. हा एक त्याचा जनरल फॉर्म्युला होता. लेफ्ट पार्ट आणि राईट पार्ट, लेफ्ट पार्ट असतो n+d आणि राईट पार्ट असतो d² म्हणजे डेव्हिएशन स्क्वेअर. हा एक जनरल फॉर्म्युला होता. हा जनरल फॉर्म्युला यूज करून वापरून आपण दिलेल्या नंबरचा जो नंबर रियल बेसिसला जवळ आहे त्या नंबरचा आपण स्क्वेअर कॅल्क्युलेट केला. त्याला बॅलन्स कसं करायचं हेही आपण पाहिलं. आता या लेसन मध्ये आपण पाहणार आहोत की जर दिलेला नंबर हा वर्किंग बेसिसला जवळ असेल तर त्याचा स्क्वेअर कॅल्क्युलेट कसा करायचा. रियल बेसिस म्हणजे काय? 10, 100, 1000, 10,000, 1 लाख, 10 लाख, 1 crore याला म्हणतात रियल बेसिस. आणि वर्किंग बेसिस म्हणजे काय? 10 साठी वर्किंग बेसिस कुठले आहेत? 20, 30, 40, 50, 60 10 साठीचे हे वर्किंग बेसिस आहेत. 100 साठीचे वर्किंग बेसिस कुठले आहेत? 200, 300, 400, 500 अँड सो ऑन. 1000 साठीचे कुठले आहेत? 2000, 3000, 4000, 5000, 6000. याचा अर्थ असा की रियल बेसिसचे जे मल्टिपल्स असतात त्याला आपण वर्किंग बेसिस म्हणतो. बरोबर. तर आता दिलेला नंबर जर वर्किंग बेस जवळ असेल तर त्याचा स्क्वेअर हा कसा कॅल्क्युलेट करायचा लक्षात घ्या. पहिला नंबर आहे 23. 23 चा आपल्याला स्क्वेअर करायचा आहे. आता मला सांगा 23 कुठल्या रियल बेसिसला जवळ आहे का? नाही. तर तो वर्किंग बेस 20 ला सगळ्यात जवळ आहे. म्हणजे याचा वर्किंग बेस काय आहे? 20 आहे. आता 20 याचा अर्थ काय होतो? 20 याचा अर्थ होतो 2 मल्टिपल ऑफ 10. म्हणजे या 23 साठी रियल बेस काय आहे? 10 आहे. म्हणजे रियल बेस काय आहे? 10 आहे. तर लक्षात घ्या यावेळेला आपल्याला काय करायचं आहे की सगळ्यात पहिले वर्किंग बेस ओळखायचा आहे आणि वर्किंग बेस ओळखला की रियल बेस ओळखायचा आहे. तर यावेळेला लक्षात घ्या सगळ्यात पहिले आपल्याला वर्किंग बेस दिलेल्या नंबर साठीचा वर्किंग बेस आयडेंटिफाय करायचा आहे. त्यानंतर आपल्याला रियल बेस आयडेंटिफाय करायचा आहे. मग आता हे दोन्ही पण बेसिस आयडेंटिफाय झाले की आपल्याला रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे. रेशो कशाचा कॅल्क्युलेट करायचा आहे? वर्किंग बेस टू रियल बेस. रेशो कशाचा? वर्किंग बेस टू रियल बेस. काय आहे या ठिकाणी रेशो? वर्किंग बेस किती आहे? 20 आहे आणि रियल बेस किती आहे? 10 आहे. म्हणजे रेशो किती आहे? रेशो इज इक्वल टू 2. 10 1 जा 10 आणि 10 2 जा 20. रेशो किती आलेला आहे? 2. आता या रेशोला कसं वापरायचं लक्षात घ्या. पूर्वीप्रमाणे आन्सर हे दोन पार्ट्स मध्ये लिहिल्या जाईल, लेफ्ट पार्ट आणि राईट पार्ट. लेफ्ट पार्ट कसा आहे? दिलेला नंबर आणि त्यामध्ये त्याचं डेव्हिएशन ऍड करायचं आहे. आणि राईट पार्ट कसा आहे? दिलेल्या नंबरचं जे डेव्हिएशन आहे त्याचा स्क्वेअर आपल्याला इथे लिहायचा आहे. या दोन्ही पण स्टेप्स त्याच आहेत. ठीक आहे. आता एक नवीन स्टेप यामध्ये इंट्रोड्यूस केलेली आहे, ऍड केलेली आहे. ती म्हणजे ही की लेफ्ट पार्ट जो असतो त्याला आपल्याला रेशोनी मल्टिप्लाय करायचं आहे. जे नंबर्स वर्किंग बेसिसला जवळ आहेत त्या नंबरचा स्क्वेअर कॅल्क्युलेट करण्यासाठी ही एक स्टेप ऍड केलेली आहे पूर्वीच्या स्टेपमध्ये. सगळं तसंच आहे, प्रोसिजर तीच आहे, अल्गोरिदम तोच आहे, मात्र एक छोटी स्टेप यामध्ये ऍड केलेली आहे. ती म्हणजे लेफ्ट पार्टला आपल्याला रेशोनी मल्टिप्लाय करायचं आहे. कुठला रेशो? रेशो ऑफ वर्किंग बेस टू रियल बेस. ठीक आहे. तर मग आता आपण या 23 चा स्क्वेअर कॅल्क्युलेट करू. आपण रेशो तर कॅल्क्युलेट केला, आता डेव्हिएशन कॅल्क्युलेट करू. डेव्हिएशन कसा कॅल्क्युलेट करणार? वर्किंग बेस काय आहे? 20 आहे. 23 साठी नियरेस्ट वर्किंग बेस किती आहे? 20 आहे. म्हणजे डेव्हिएशन कसं काढणार आपण? 23 मायनस नियरेस्ट वर्किंग बेस 20. देअरफॉर डेव्हिएशन किती आहे? 23 मायनस 20 3. येस, हे आहे डेव्हिएशन. बरोबर. तर आता सगळ्यात पहिले आपण जनरल फॉर्म्युला लिहून घेऊ. आन्सर हे दोन पार्ट्स मध्ये, लेफ्ट पार्ट आणि राईट पार्ट. हे प्रॉपरली कळावं म्हणून मी पुन्हा जनरल फॉर्म्युला लिहून देतोय. ठीक आहे ना. आता लेफ्ट पार्ट काय असतो? दिलेला नंबर त्यामध्ये डेव्हिएशन ऍड करायचा. हा झाला लेफ्ट पार्ट. या लेफ्ट पार्टला रेशोनी मल्टिप्लाय करायचा. ठीक आहे. राईट पार्ट काय असतो?
जो डेव्हिएशन आहे त्या डेव्हिएशनचा स्क्वेअर म्हणजे राईट पार्ट असतो. पुढे आता या ठिकाणी म्हणजे या एक्झाम्पल मध्ये याच्या व्हॅल्यूज काय आहे? रेशो किती आहे? रेशो आहे 2 इंटू दिलेला नंबर काय आहे? दिलेला नंबर आहे 23. म्हणजे एनच्या ठिकाणी तुम्ही 23 लिहायचंय. त्यानंतर या 23 चा डेव्हिएशन किती आहे? डेव्हिएशन आहे 3 स्लॅश ओढा. त्यानंतर डेव्हिएशन किती आहे? 3 त्याचा स्क्वेअर. पुढे कॅल्क्युलेट करू. हा आहे लेफ्ट पार्ट, हा आहे राईट पार्ट. आता 2 इंटू 23 प्लस 3 किती? 26 आणि 3 स्क्वेअर्ड किती? 9. पुढे कॅल्क्युलेट करू. 26 2 जा 52, 26 2 52 आणि राईट पार्ट आहे 9. बरोबर. आता महत्वाची स्टेप म्हणजे बॅलन्स करणे. बॅलन्स कसं करायचं? रियल बेस मध्ये रियल बेस काय आहे? 10 आहे. रियल बेस मध्ये किती झिरोज आहे? एकच झिरो आहे. याचा अर्थ असा की राईट पार्ट मध्ये या एक्झाम्पलच्या राईट पार्ट मध्ये आपल्याला एकच डिजिट हवा आहे जो ऑलरेडी आहे. याचा अर्थ असा की हे एक्झाम्पल ऑलरेडी बॅलन्स्ड आहे. लेफ्ट पार्ट आहे 52 आणि स्लॅश काढून टाका आणि राईट पार्ट आहे 9. ठीक आहे. म्हणून 23 चा स्क्वेअर किती? 529. तर अशा प्रकारे आपण निखिलम सूत्र वापरून जे नंबर्स वर्किंग बेसिसला जवळ आहेत त्या नंबरचा आपण स्क्वेअर कॅल्क्युलेट करतो. जी पद्धत आपण मागच्या लेसन मध्ये शिकलो ती पद्धत आणि ही पद्धत यामध्ये फरक तसा कुठलाच नाही. फक्त एक छोटीशी स्टेप यामध्ये ऍड केलेली आहे. आणि ती स्टेप म्हणजे कुठली? की सर्वप्रथम तुम्ही रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे. वर्किंग बेस टू रियल बेस याचा रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे आणि लेफ्ट पार्ट लिहिल्यानंतर त्या लेफ्ट पार्टला या रेशोनी मल्टिप्लाय करायचंय. त्यानंतर दोन्ही पार्ट्स कॅल्क्युलेट करायचे, त्यानंतर बॅलन्स करायचे आणि फायनल आन्सर लिहायचं. दॅट्स ऑल. सोपं. पुढलं एक्झाम्पल पाहूया आपण. आता एखादं 3 डिजिट्स एक्झाम्पल पाहू आपण. 211 चा स्क्वेअर आपण कॅल्क्युलेट करू. सगळ्यात पहिले 211 ला कुठला वर्किंग बेस जवळ आहे? तर उत्तर आहे वर्किंग बेस काय यायला? 200. म्हणजे 211 ला सगळ्यात जवळचा वर्किंग बेस कुठला आहे? 200. आता 200 म्हणजे 2 मल्टिपल ऑफ 100. म्हणजे दिलेल्या नंबर साठीचा रियल बेस कुठला आहे? 100 आहे. म्हणजे रेशो काय आहे आता? रेशो ऑफ वर्किंग बेस टू रियल बेस काय आहे? रेशो 200 अपॉन 100. म्हणजे रेशो काय आहे? रेशो आहे 2. 100 1 जा 100, 100 2 जा 200. म्हणजे रेशो आहे 2. आता डेव्हिएशन पण कॅल्क्युलेट करू. डेव्हिएशन कसं कॅल्क्युलेट करतो आपण? दिलेल्या नंबरला सगळ्यात जवळचा जो बेस आहे तो आपण त्या दिलेल्या नंबर मधून सबट्रॅक्ट करतो. दिलेला नंबर आहे म्हणजे गिवन नंबर आहे 211 मायनस त्याचा वर्किंग बेस काय आहे? 200. म्हणजे उत्तर काय आलं? डेव्हिएशन इज इक्वल टू 11. म्हणजे डेव्हिएशन काय आहे? 11 आहे. आता या डेव्हिएशनला आपल्याला वापरायचं आहे इथे. तर आन्सर आपण दोन पार्ट्स मध्ये कॅल्क्युलेट करतो. लेफ्ट पार्ट आणि राईट पार्ट मध्ये स्लॅश देऊन हे दोन्ही पार्ट सेपरेट करतो. लेफ्ट पार्ट काय आहे? रेशो इनटू गिव्हन नंबर प्लस डेव्हिएशन आणि राईट पार्ट काय आहे? डेव्हिएशनचा स्क्वेअर. काय आहे या ठिकाणी रेशो? रेशो आहे 2. दिलेला नंबर काय आहे? 211 प्लस डेव्हिएशन काय आहे? 11 आहे. ठीक आहे. आणि आता राईट पार्ट मध्ये डेव्हिएशनचा स्क्वेअर. डेव्हिएशन आहे 11 त्याचा करायचा आहे स्क्वेअर. पुढे कॅल्क्युलेट करू. 2 इंटू 211 प्लस 11 2 2 2 222 आणि राईट पार्ट काय आहे? 11 चा स्क्वेअर काय आहे? 121. ओके. पुढे कॅल्क्युलेट करू पुन्हा. 4 4 4 2 इंटू 222 किती? 444 आणि 121 आहे राईट पार्ट. आता बॅलन्स करायचंय. बॅलन्स करण्यासाठी आपल्याला विचारात घ्यावा लागतो रियल बेस. दिलेला नंबर 211 चा रियल बेस किती आहे? 100. ठीक आहे. या 100 मध्ये किती झिरोज आहेत? 2 झिरोज आहेत. याचा अर्थ असा
की राईट पार्टमध्ये 2 डिजिट्स असायला हवे. पण किती डिजिट्स आहेत? 3 डिजिट्स आहे. याचा अर्थ इम्बॅलन्स्ड आहे. आता बॅलन्स करूया. रिअल बेसमध्ये 2 झिरोज आहेत, म्हणजे राईट पार्टमध्ये 2 डिजिट्स आपण ठेवू आणि जो हायर प्लेस डिजिट आहे एक्स्ट्रा डिजिट 1 तो आपण पास करू. त्याच्या लेफ्ट पार्टमध्ये पास करणं म्हणजे ऍड करणं. ठीक आहे. तर 21 रिटेन करायचे आणि 100 प्लेस डिजिट 1 पास करायचे. पास करणं म्हणजे ऍड करणं, म्हणजे 444 प्लस हा जो या पार्ट मधला एक्स्ट्रा डिजिट आहे तो ऍड करूया 445. ठीक आहे. येस. आता हे दोन्ही पण पार्ट्स बॅलन्स झालेले आहेत. राईट पार्ट मध्ये 2 डिजिट्स आहेत आणि लेफ्ट पार्ट मधला तर प्रश्नच नाही. लेफ्ट पार्ट मध्ये कितीही डिजिट असले तरी चालते. ओके. तर शेवटचा आन्सर आपण लिहूया. शेवटचं उत्तर लिहू. लेफ्ट पार्ट आहे 445 स्लॅश काढून टाका आणि राईट पार्ट आहे 21. म्हणजे दिलेला नंबर 211 चा स्क्वेअर किती आहे? 44,521. ठीक आहे. तिसरं एक्झाम्पल घेऊया आपण. पण मित्रांनो, हे सगळं तुम्ही लिहून घ्या, प्रॉपरली लिहून घ्या. हा जनरल फॉर्म्युला, त्यानंतर या जनरल फॉर्म्युलामध्ये आपण या व्हॅल्यूज कशा टाकतो, त्यानंतर रेशो कसा काढतो, डेव्हिएशन कसा काढतो, हे सगळं तुम्ही प्रॉपरली लिहून घ्या. थर्ड एक्झाम्पल, 875 याचा स्क्वेअर करूया आपण. 875. तर सगळ्यात पहिले तर 875 ला नियरेस्ट वर्किंग बेस काय आहे? 900. बरोबर, 900 आहे. आता 900 म्हणजे 9 मल्टिपल ऑफ 100. बरोबर आहे. 900 म्हणजे 9 मल्टिपल ऑफ 100, म्हणजे या ठिकाणी रियल बेस किती आहे? रियल बेस आहे 100. आता काढूया रेशो आपण. रेशो ऑफ वर्किंग बेस टू रियल बेस म्हणजे 900 अपॉन 100 इज इक्वल टू 9. म्हणजे या ठिकाणी रेशो किती आहे? या एक्झाम्पल मध्ये 9 आहे. आता डेव्हिएशन काढू. डेव्हिएशन कसा काढतो आपण? दिलेल्या नंबरमधून दिलेल्या नंबरचा जवळचा बेस आपण सबट्रॅक्ट करतो. 875 दिलेला नंबर आहे, त्यामधून त्याला जवळचा बेस आहे जो 900 तो सबट्रॅक्ट करूया. म्हणजे d इज इक्वल टू -25. डेव्हिएशन इज इक्वल टू -25. डेव्हिएशन आहे -25, जो आपण आता या स्क्वेअरच्या कॅल्क्युलेशन मध्ये वापरणार. तर 2 पार्ट्स मध्ये उत्तर लिहायचंय. पहा, जनरल फॉर्म्युला इथे मी लिहून ठेवलेला आहे. 2 पार्ट्स मध्ये उत्तर लिहायचंय. लेफ्ट पार्ट आणि राईट पार्ट मध्ये एक स्लॅश द्यायची आहे. ओके. तर लेफ्ट पार्ट काय आहे? दिलेला नंबर म्हणजे गिवन नंबर प्लस डेव्हिएशन. डेव्हिएशन आहे -25. याला टाका ब्रॅकेट मध्ये, कंसामध्ये, आणि मल्टिप्लाय करा रेशोनी. रेशो किती आहे? 9 आहे. हा आहे लेफ्ट पार्ट. आता राईट पार्ट काय आहे? डेव्हिएशनचा स्क्वेअर. डेव्हिएशनचा स्क्वेअर म्हणजे राईट पार्ट आहे. ओके. पुढे कॅल्क्युलेट करूया. 9 इंटू 875 प्लस -25 म्हणजे 875 -25 म्हणजे 850. हा आहे लेफ्ट पार्ट. राईट पार्ट काय आहे? -25 चा स्क्वेअर किती आहे? -25 इंटू -25 प्लस 625. बरोबर आहे. 25 चा स्क्वेअर किती आहे? 625. पुन्हा पुढे कॅल्क्युलेट करूया. 900. 9 5 जा 45. 5 लिहा, 4 कॅरी करा. 9 8 जा 72. 72 प्लस 4 76. म्हणजे लेफ्ट पार्ट 7650 आहे. स्लॅश काढा. आणि राईट पार्ट किती आहे? 625 आहे. हा कॅरी डिजिट लक्षात घेऊ नका. इज इक्वल टू. आता शेवटची स्टेप, महत्वाची स्टेप, ती म्हणजे बॅलन्स करणे. बॅलन्स करण्यासाठी आपण रियल बेस विचारात घेतो. रियल बेस किती आहे? दिलेल्या नंबरला रियल बेस आहे 100. 100 मध्ये किती झिरोज आहेत? 2 झिरोज आहेत. रियल बेस मध्ये 2 झिरोज आहेत. याचा अर्थ असा की आपल्याला राईट पार्ट मध्ये 2 डिजिट्स हवे आहेत.
मग हा जो 100th प्लेस डिजिट आहे तो एक्स्ट्रा डिजिट होणार आहे, म्हणून तो करायचा आहे आपल्याला पास त्याच्या लेफ्ट पार्टमध्ये. पास करणं म्हणजे ऍड करणं, म्हणून 7650 हा जो लेफ्ट पार्ट आहे या लेफ्ट पार्टमध्ये या हायर प्लेस डिजिटला, या राईट पार्ट मधल्या हायर प्लेस डिजिटला आणून ऍड करायचं आहे. म्हणजे काय येईल ऍडिशन? 7656. बरोबर. आता राईट पार्ट बॅलन्स झालेला आहे. लक्षात घ्या, आता शेवटचं उत्तर लिहित असताना हा जो कॅरीड डिजिट आहे हा लक्षात घ्यायचा नाही, विचारात घ्यायचा नाही, कारण तो आपण घेऊन गेलेलो आहे इकडे, म्हणून तो विचारात घ्यायचा नाही. ओके, तर आता शेवटचा आन्सर लिहूया आपण. लेफ्ट पार्ट काय आहे? 7656 स्लॅश काढून टाका आणि राईट पार्ट काय आहे? 25. हे दोन डिजिट्स आपण या पार्टमध्ये रिटेन केलेले आहेत, म्हणून 25 आहे राईट पार्ट. तर हे आपलं फायनल आन्सर निघालेलं आहे 7,65,625. बरोबर. तर दिलेल्या नंबरचा स्क्वेअर किती आहे? 875 चा स्क्वेअर किती? 7,65,625. बरोबर. हे आहे फायनल आन्सर. आणखीन एक एक्झाम्पल घेऊया आपण. फोर्थ एक्झाम्पल आपण घेऊ 495. 495 चा स्क्वेअर करू आपण. 495 चा स्क्वेअर किती? तर दिलेल्या नंबरला म्हणजे 495 ला सगळ्यात जवळ असणारा वर्किंग बेस कुठला? तर 500. 500 म्हणजे काय? 5 मल्टिपल ऑफ 100. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की दिलेल्या नंबरला रियल बेस कुठला आहे? 100. रेशो किती? रेशो ऑफ वर्किंग बेस टू रियल बेस म्हणजे 500 अपॉन 100 इज इक्वल टू किती? 5. म्हणजे रेशो किती वापरायचा आहे आपल्याला? कुठला वापरायचा आहे? 5. ठीक आहे. आता डेव्हिएशन किती? डेव्हिएशन कसं काढतो आपण? दिलेल्या नंबर मधून म्हणजे 495 मधून त्याच नंबरचा जो सगळ्यात जवळ असणारा बेस आहे तो आपण सबट्रॅक्ट करतो. म्हणजे 495 मायनस 500 इज इक्वल टू डी इज इक्वल टू डेव्हिएशन इज इक्वल टू किती? -5. -5 आहे डेव्हिएशन. बरोबर. आता आपण रेशो इज इक्वल टू 5 आणि डेव्हिएशन इज इक्वल टू -5 या स्क्वेअरच्या कॅल्क्युलेशन मध्ये वापरणार. लेफ्ट पार्ट आणि राईट पार्ट दोन पार्ट्स मध्ये आपण आन्सर लिहिणार. फक्त स्पष्टीकरण उत्तम व्हावं यासाठी म्हणून मी लेफ्ट पार्ट आणि राईट पार्ट वारंवार लिहितो. ज्यावेळेला तुम्ही स्क्वेअर कराल, तुम्ही प्रॅक्टिस कराल, तेव्हा या गोष्टी लिहिण्याची आवश्यकता नाही. ओके. सो रेशो इनटू गिवन नंबर प्लस त्याचा डेव्हिएशन आणि राईट पार्ट काय असतो? डेव्हिएशनचा स्क्वेअर. तर या व्हॅल्यूज या फॉर्म्युलामध्ये टाकू. रेशो किती आहे? 5 आहे. गिवन नंबर काय आहे? 495 आहे. डेव्हिएशन किती आहे? -5 आहे. ओके. हा झाला लेफ्ट पार्ट. राईट पार्ट काय? डेव्हिएशन जो आहे म्हणजे -5 त्याचा स्क्वेअर. पुढे कॅल्क्युलेट करूया. 5 इंटू 495 प्लस -5 म्हणजे 495 -5 म्हणजे 490. हा आहे लेफ्ट पार्ट. -5 चा स्क्वेअर किती? 25. बरोबर. -5 चा स्क्वेअर आहे 25. आता याला पुढे कॅल्क्युलेट करायचंय. 5 0 0 5 9 जा 45 राईट 5 कॅरी 4 5 4 जा 20 20 प्लस कॅरी डिजिट 4 24. तर लेफ्ट पार्ट आहे 2450 आणि राईट पार्ट काय आहे? 25. बरोबर. आता फायनल आन्सर लिहिण्यापूर्वी याला बॅलन्स करायचंय. कसं करणार बॅलन्स? दिलेल्या नंबरचा बेस किती आहे? रियल बेस किती आहे? लक्षात घ्या. दिलेल्या नंबरला रियल बेस किती आहे? 100. 100 मध्ये किती झिरोज आहेत? 2 झिरोज. याचा अर्थ असा की आपल्याला राईट पार्ट मध्ये 2 डिजिट्स हवे आहेत जे ऑलरेडी आहेत. म्हणजे हे उत्तर, हे आन्सर बॅलन्स्ड आहे, संतुलित आहे. म्हणून स्लॅश काढून टाका आणि आन्सर जसंच्या तसं लिहा. म्हणजे 2450 स्लॅश काढून टाका आणि राईट पार्ट लिहा 25 ॲज इट इज. म्हणजे उत्तर काय आहे?
495 चा स्क्वेअर इज इक्वल टू 2,45,025. आता हे उत्तर तुम्ही बीजांकानी सुद्धा चेक करू शकता. कसं चेक करायचं बीजांकानी? सगळ्यात पहिले 495 हा बेस आहे, हा जो 2 आहे त्याला पॉवर म्हणतात. बीजांकानी आन्सर चेक करत असताना, स्क्वेअर्सचं कॅल्क्युलेशन बीजांकानी चेक करत असताना सगळ्यात पहिले बेसचा बीजांक काढायचा. तर 495 चा बीजांक काढू. 4 + 5 9, 9 चा स्क्वेअर. पुढल्या स्टेपमध्ये मग या बीजांकाचा स्क्वेअर करायचा, पण सगळ्यात पहिले बेसचा बीजांक काढून घ्यायचा आणि त्याचा स्क्वेअर सेटअप करायचा. ठीक आहे. आता या आन्सरचा बीजांक 4 आणि 5 एक्सक्लूड करा. 2 + 2 4, 4 + 5 9. 9 चा स्क्वेअर किती? 81. 8 + 1 9 इज इक्वल टू 9. याचा अर्थ हे उत्तर करेक्ट आहे. ओके. तर मित्रांनो, या पद्धतीने ही अतिशय सोपी, अतिशय इनोव्हेटिव्ह, मात्र तितकीच प्रभावी, बरेचसे लोक ही पद्धत स्क्वेअर कॅल्क्युलेट करण्यासाठी वापरतात. आणि जर तुम्ही 8th मध्ये आहात, 9th मध्ये आहात, 10th मध्ये आहात, तर तुम्हाला ही पद्धत अतिशय उपयोगी पडेल, अतिशय उपयोगी पडेल. म्हणून चांगली प्रॅक्टिस करा आणि जेव्हा केव्हा तुम्ही रफ वर्क कराल तेव्हा ही पद्धत आवर्जून वापरा. ओके. सो थँक्यू व्हेरी मच.